तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या माने पाटील शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये। आज चाललो होतो आपण महादेवाच्या खोऱ्यामध्ये भंडारीनिमित्त पायीच निघलो होतो मित्रांनो खूप दिवसानंतर। सकाळी सकाळी पाऊस वगैरे पण चांगला होता गावाकडे, वातावरण पण एकदम फ्रेश झालं होतं। मग निघालो आम्ही पायंदळी महादेवाच्या खोऱ्याकडे। हे बघू शकता मित्रांनो आम्ही चालत पोहोचलो आमच्या शेजारच्या गावाजवळ म्हणजे वंजरवाडी। मित्रांनो हा वंजरवाडी फाटा आहे। मग मी आणि माझा गावचा कार्यकर्ता म्हणजे माझा मित्र आम्ही दोघं पोहोचलो चालत खोऱ्याच्या कमानीमध्ये। आता थोडंच राहिलो होतं आम्ही महादेवाच्या खोऱ्यामध्ये पोहोचलो महादेवाच्या। मग थोडं फ्रेश वगैरे झालो आणि चाललो मंदिरात दर्शनाला। मंदिरात आलो आणि महिला मंडळ पूजापाती करत होती महादेवाची। मग आपण पण महादेवाचं दर्शन घेतलं आणि निघालो बाहेर। थोडा व्हिडिओ वगैरे काढून बाहेर आलो। बाहेरचं थोडा व्ह्यू वगैरे घेतला, व्हिडिओ वगैरे। बाहेर पण किती भारी वातावरण बघू शकता मित्रांनो। हे महादेवाचं मंदिर आहे आणि समोर खाली एक मारुतीचं आहे आणि एक बलदेव बाबाचं मंदिर आहे। आणि मित्रांनो मग मी निघालो आपल्या भंडाऱ्याकडे। भंडारा म्हणलं तर आम्ही सोडतच नाही, मग तो फुकटचा, मग त्याला सोडायचंच नाही। आज भंडारा होता आमच्या परम मित्रांनी आणि वल्ली भाऊ बेगुडे आणि आपल्या गावचे सगळ्यात भारी माणूस म्हणजे राजूभाऊ सावंत आणि परत अमृतांना बांदल यांचा देखील भंडारा होता। या ठिकाणचा मिळून भंडारा होता। या 4 जाते होते। स्वयंपाक वगैरे आवडत आलेला होता आणि माझे मित्र वगैरे परिसर वगैरे थोडा साफसफाई करत होते, झाडून वगैरे घेत होते। मग परिसर साफसफाई करून लोकांना जेवायला बसवलं। पहिली पंगत जेवायला वाढून दिली। 2-4 पंक्ती वाढल्यानंतर मी पण जेवायला बसलो। माझी मित्रमंडळी वगैरे आम्ही सगळेच जेवायला बसलो आणि नंतर जेवण केलं। मग आपले परम मित्रांनी वरती भाऊ शेटनं आपले गावकरी मित्रमंडळीवर सर्वांना वाढून दिलं। मित्रांनो आज शनिवार असतानाही खूप सारे भंडारे होते। खूप लांब लोक भंडारे घेऊन आले होते भंडारा करण्यासाठी। मी चौघांनी पण जेवण वगैरे करून निघालो गाडीवर आकाश भाऊ, कार्तिक, मी, शुभम। मित्रांनो आजचा ब्लॉग आपला एवढाच होता। मित्रांनो पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत रामकृष्ण हरी।